तर मॅचला सुरुवात होत्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक करून आपण या स्पर्धेला सुरुवात करतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. मुख्य ट्रम्प कार्ड वाकी टीमचा गोलंदाज तेजेश पवार हा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली. समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश पारवे आणि फलंदाज मयूर गायकर. ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल प्रगती पथावर. यस, गोलंदाज तेजेश पवार मुख्य ट्रम्प कार्ड हा वाकी टीमचा गोलंदाज. समोर एक धाकड खेळाडू गणेश पारवे. पहिला बॉल हलक्यातून ड्राईव्ह केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. हो, इथे कॅच ड्रॉप. अगदी संधी निर्माण झाली होती खरं तर वाकी टीमसाठी आणि जीवनदान दिले या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती गणेश पारवेला. पहिल्या बॉलवरती 10 बॉलात 2-2च्या मदतीनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज गणेश पारवेनं. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना केवाले टीम किती धाब्यांचं लक्ष सेट करेल. गोलंदाज तेजेश पवार. सेकंड बॉल समोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल गणेश पारवे. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पाठची एज हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना मोरिया केवाले टीमला. फलंदाज गणेश पारवे बॅक टू द पवेलियन. फलंदाज पाहायला मिळेल गणेश पारवे. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पाठची एज हा पहिला धक्का बॅटिंग करत थँक्यू डीज. हा पहिला धक्का लागला. गणेश पारवेची विकेट मैदानातून बाहेर गेल्या. थोडासा आता दबाव हा निर्माण झालाय सध्या बॅटिंग करत असताना केवाले संघावरती. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो नितीन पाटील बायकरमॅन यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपली या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर हरिजी शेळके यांना देखील विनंती की आपण देखील यावा. चिंचोली गावाचे ग्रामस्थ वर्ग आपण आला असता तर या व्यासपीठावरती तुमचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिला धक्का लागला तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उदय उदय पालकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं जिथे जीवनदान मिळालं. त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती लगेच तेजेश पवारनं देखील पहिला शिकार केला. अर्थात गणेश पारवेची विकेट मैदानातून बाहेर झाली. क्रिकेटचं सिस्टी पॉवर कंट्रोल करून मॅचमध्ये खरं तर चांगलं खेळ करावं लागेल बॅटिंग करत असताना केवाले टीमला. पुढचा बॉल आहे गोलंदाज तयार. थोडासा लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईन चांगली आहे. थोडासा तिखा बाउन्सर करण्याचा प्रयत्न. तेजेश पवार चांगली गोलंदाजी. पहिल्या षटक कसं पिकावं याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेजेश पवार देतात. 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा आणि 1 धक्का बॅटिंग करत असताना केवाले टीमला. समोर उदय पालकर गोलंदाज स्ट्राईक. 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा आणि 1 धक्का बॅटिंग. उलटास बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलेलं या. थोडंसं पब्लिंग झालं. बॅकअप आलं तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य सध्या दिलं जातं. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण तेजेश पवारची पाहतोय. एकने संघ देखील पुढे सरकलाय. धावसंख्येचा विचार केला टोटल संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 3 या आकड्यावरती. शांत सुरुवात या मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना केवाले टीमची पाहायला मिळतं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज मयूर गायकर हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. पुढचा बॉल गोलंदाज तेजेश पवार. प्रहार केलाय. तेजेश वरती आक्रमण केलाय. फलंदाज मयूर गायकरच्या बॅट मधून हा पहिला तडाखा पहिला धमाका ठोकलाय हा षटकार. तेजेश पवार. पहिला षटकार अगदी आक्रमण केलाय फलंदाज मयूरनं.
टोटल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 9 या आकड्यावरती. मयूर चांगला खेळ करतोय. वैयक्तिक 6 धावेनं अकाउंट ओपन केलाय. खरं तर गणेश पारवेची विकेट गेल्यानंतर टीमची जबाबदारी आता मयूरच्या खांद्यावरती आल्या आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाजी देखील भरपूर चांगली. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण तेजस्वी पाहतोय. 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केला. समोर पुन्हा एकदा शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर मयूर गायकर पुन्हा प्रहार केलाय. आता क्षेत्ररक्षक आहे तो जजमेंट बॅलन्स चुकलं त्याच्या कारणाने या बॉलवरती देखील धावा येतील. शेवटचा अंतिम बॉल समोर येस फलंदाज बाद. असं वाटलं की कदाचित डीजे आरवत होतं त्याच्यामुळे असं वाटलं की षटकार गेला. अंतिम बॉलवरती विकेट आली. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि संघ जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती आणि 2 सलामीचे खेळाडू सध्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळते. सुरुवात दमदार राहिली वाकडी टीमची कारण की तेजेश पवारनं अगदी कौतुकास्पद गोलंदाजी केली जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के केवळ टीमला दिल्यात आणि धावा खर्च केला त्या मात्र 9. सेकंड ओव्हर आहे दुसरा ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष जमदाडे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर उदय पालकर यांना फलंदाज साहिल पारवे ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज हर्ष तयार. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. स्वतः गोलंदाज पकडल्या जेल. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान मोरिया केवाले टीमला फलंदाज उदय मैदानातून बाहेर. बाहेर गेला. पूर्णपणे प्रेशर ना प्रेशर टाकले सध्या बॅटिंग करत असताना केवाले संघावरती कमालीची गोलंदाजी. पहिला षटक पाहिलं तर अगदी तेजेश पवारनं पहिला पिवट षटकामध्ये पॉवर दाखवली जिथे 2 धक्के दिले. 2 सलामींना मैदानातून बाहेर काढला. त्याच्यानंतर गोलंदाज हर्ष जमदाडेचा वापर केला जिथे पहिल्याच बॉलवरती हा तिसरा धक्का दिला बॅटिंग करत असताना केवाले टीमला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. हलक्यातून ड्राईव्ह केला ऑफ साईडला. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती डबलला प्राधान्य 2 धाब्यांना संघ देखील पुढे सरकला. डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचला. टोटल 11 या आकड्यावरती. सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील मॅच मध्ये गरजेचं असेल बॅटिंग करत असताना केबाले टीमला कारण की 3 विकेट गमवत आता थोडंसं संयम बाळगून मॅच मध्ये खेळ करावा लागेल. पुढचा बॉल हलक्यातला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. या षटकामध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी आपण हर्ष जमदाडेची पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण डबल पाहिला आणि हा निर्धाव चेंडू फेकला. समोर फलंदाज पाहिलं तर गणेश पालकर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अजून एक ते धक्का. 4थी विकेट मैदानातून बाहेर. 4था धक्का लागतो बॅटिंग करत असताना जय हनुमान मोरिया केवाले टीमला.
चौथा विकेट मैदानातून बाहेर गेला. पूर्णपणे दबाव सध्या बॅटिंग करत असताना केवाले संघावरती. धावसंख्या पाहिली तर 11 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष माली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्ष जमदाडे हा दुसरा गोलंदाज आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण हर्ष या मॅच मध्ये पाहतोय. या बॉलवरती आले सिंगल, 21 धावेला प्राधान्य दिला. हलवाईपणे प्रवास करतोय मॅच मध्ये सध्या केवाले संघ. याचं कारण असं आहे की 4 विकेट गमावले, त्याच्या कारणास्तव थोडासा दबाव हा निर्माण केला गोलंदाजी करत असताना वाकडी टीमने अगेन्स्ट केलेल्या केवाले संघावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती आता फलंदाज पाहायला मिळेल. साहिल पालकर हा फलंदाज सध्या साहिल पारवे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. थोडासा लेट कट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल आली. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला. 2 षटकांचे खेळ समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस 4 बाद टोटल धावसंख्या पाहिली तर 13 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय केवाले. धावसंख्या पाहिली तर 13 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला केवाले संघ. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता आक्रमण करावं लागेल. एखाद्या फलंदाजाला विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. एक चांगलं टार्गेट खरं तर बनवायचं असेल तर एखाद्या फलंदाजाला अगदी विस्फोटक खेळी साकारावे लागेल. तिसऱ्या षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रमेश पवार उर्फ आऊ आलाय. मागे 2 षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी खरं तर वाकडी टीमने केल्या. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल बॅटिंग करत असताना केवाले टीमला. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल पडल्यानंतर अगदी थोडा बाहेर वळण घेतो आणि इथे मात्र पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रमेश पवारनं, जिथे पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये केवाले टीमला केला जातोय. भरपूर चेंडू डॉट केला, 4 विकेट गमावले, त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतं. पुढचा बॉल उलटाच बॉल प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्या जाईल. संपला. फलंदाज साहिल पारवेचा खेळ. हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान मोरिया 11 केवाले टीमला. वाले टोटल धावसंख्या पाहिली तर 13 धावा धाव पुस्तकावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आत दाखल झाला. पुढचा बॉल थोडासा ट्रॅकर होता. प्रहार केला. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर डीपला. कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिले. सिंगल बॅटिंग करत असताना केवाले टीमला 1 धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर संघ 14 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ, 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 1च धाव खर्च केली रमेश पवारनं. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्पा ऍक्शन चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. मोठे फटके येत नाही. हे मॅच मध्ये डोकेदुखी राहिलं बॅटिंग करत असताना केवाले टीमसाठी, कारण की मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा सध्या केवाले संघ करतोय. 4-5 खेळाडू आउट झाल्यानंतर थोडासा दबाव आहे केवाले संघावरती. फुलटॉस बॉल. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक चुकी करणार नाही. हा 6वा धक्का बॅटिंग करत असताना केवाले टीमला.
6वा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ रमेश पवार उर्फ आऊ. भरपूर चांगली गोलंदाजी आऊच देखील आपण या मॅच मध्ये पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकासाठी शुभम. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती पाहिलं तर सिंगल आली. अंतिम बॉलवरती एक धाव. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. शेवटचं षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शुभम हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल वेग भन्नाट होता. लाईन खराब होती. पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाताना अतिरिक्त धावेनं संघ देखील पुढे सरकलाय. टोटल 17 धावा धाव पुस्तकावरती. शेवटच्या षटकामध्ये प्रतिप्रहार मॅच मध्ये करावा लागेल. आक्रमण होणं हे गरजेचं आहे केवळ टीमसाठी. तो प्रयत्न करत असताना हा देखील फटका फसलाय. अजून एक दे धक्का. टोटल 7वा विकेट मैदानातून बाहेर बॅटिंग करत असताना जय हनुमान मोर्या 11 केवाले टीमचा. मध्ये देखील शुभमची भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. नवीन खेळाडू ध्रुव पालकर ऑफ साईडला केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य दिलं आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर टोटल 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये किमान 2 तरी मोठे फटके हवेत. प्रार केला. फटका चांगला. एक्स्ट्रा खबर. चेंडू फरार होतोय. एक टप्पा पाहून सौरदरोप 4 हा चौकार. मदतीनं संघ देखील पुढे सरकला. टोटल 22 धावा धाव पुस्तकावरती आहेत. आत्ता वेगवान बॉल. परफेक्ट लाईन देखील पाहायला मिळाली आणि हा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या असते टोटल 22 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये कशा रीतीनं फलंदाजी करेल, किती धावा जोडल्या जातील. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना केवळ संघ आप ट्रॅकर होता. परफेक्ट लाईन देखील पाहायला मिळाली. अजून एक सलगचा दुसरा बॉल निर्धाव. पूर्णपणे शांत ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना केवळ टीमला खरं तर वाकडी टीमला भरपूर चांगली गोलंदाजी. 4ही गोलंदाजांना अगदी 4 छान लावल्यात. भरपूर चांगली कामगिरी. अंतिम बॉल बॅटचे नरेश क्षेत्ररक्षक आहेत. उचलते फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य दिलं. अंतिम बॉलवरती सिंगल. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ झाले समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान मोर्या 11 केवाले टीमनं तब्बल 4 षटकांच्या अखेरी धावा जमा केल्या. त्या मात्र 23 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास ठेवलाय. 24 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल वाकडी टीमला. चला सेकंड मॅच असेल टॉस साठी. या प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडिगर आणि त्या संघासमोर फाईट करेल
आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पहिल्या इनिंगचा खेळ खरं तर समाप्त झाला, त्याच्यामुळं इनिंग ब्रेक नंतर टॉस होणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी विनंती करेन प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीम संघनायकांना आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. तर सेकंड सत्र लक्ष प्रवास करायचा मॅच मध्ये वाकडी टीमला प्रवास आहे. 24 बॉल आणि 24 धावांचं लक्ष हा खरं तर पार करायचा. चला मॅच पुढची मॅच असेल टॉस साठी या. प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर यांना त्याला फाईट करेल आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. पहिला सत्र पाहिलं जिथे अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण खरं तर वाकडी टीमची पाहिली. आता सेकंड सत्रामध्ये त्याचं उत्तर हे द्यावं लागेल. केवाले टीमला मात्र उत्तर देईल का हा देखील मोठा प्रश्न. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल. अरुण पाटील आणि अतिश जमदाडे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. 24 बॉल 24 धावेचं लक्ष हा प्रवास सुखरूप राहील का वाकी टीम साठी की या प्रवासामध्ये अडचणी या निर्माण करेल गोलंदाजी करत असताना केवाले टीम. बॉलिंग ट्राय करती गोलंदाज. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुव पालकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिला बॉल वाईट अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन झालाय. हा चांगला पटका क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य दिलं पण सिंगल डबलनं देखील हा सामना जिंकू शकतं. बॅटिंग करत असताना वाकडी संघ मात्र कशा रीतीने खेळ करेल मॅचला लवकर फिनिश करेल की सिंगल डबल काढून मॅचला अगदी
क्लोज घेऊन जाईल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चला टॉस साठी या रेडीगर टीम, त्याला फाईट नेवाली करणारे दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. ओ मागच्या दिशेनं हा चेंडू निघून चालला आहे. थर्ड मॅनला अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते, तोपर्यंत या बॉलवरती तबलला प्राधान्य दिलं. 2 धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं फलंदाज अतिश जमदाडेनं आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 4 या आकड्यावरती. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर या डबल. पहिला महत्वाचा षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुव हा गोलंदाज. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक गोलंदाजाला अगदी 100% योगदान, 100% कमिटमेंट या मॅच मध्ये द्यावी लागेल. खरं तर केवाले टीमला तेव्हाच हा सामना जिंकू शकता. पुढचा बॉल समोर अमित जमदाडे, अतिश जमदाडे. बॉल पडला वाशील आणि ह्यो रट्टा मारी तो काशील. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय सध्या केवाली संघ. पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी सध्या ध्रुवची पाहायला मिळतं. मागील 3 बॉल निर्धाव फेकल्या, धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 4 या आकड्यावरती. जरी 24 धावा लक्ष छोटं असलं तरी आम्ही मेहनतीची पराकष्ट करू या मॅच मध्ये दाखवते केवाली संघ. पुढचा बॉल आणि आता ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण ध्रुवची पाहिली, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धाबा खर्च केला त्या मात्र 24 धाब्यांचं लक्ष 18 मध्ये आता करायचे तब्बल 17 19. यस अवधी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. येणारे 18 बॉल 19 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली ध्रुवची. आता इथून पुढे कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज गणेश पारवे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर सलामीची जोडी फलंदाज अतिश जमदाडे आणि अरुण, ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं. टिप और टॅट जसं तसं उत्तर दिलं. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 19 धावा करत वाचवायच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना केवाली टीमला. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल हलक्यातून ड्राईव्ह केला, फटका चांगला वेट ऑन ऑजचा फटका. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार फलंदाज अतिशच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करतो मॅच मध्ये वाकडी संघ. 24 धावांचा लक्ष. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी. त्याच्यानंतर गणेशवरती आता आक्रमण करण्याचा प्रयत्न सध्या अतिश जमदाडे हा फलंदाज करतोय. पिल्लीची रचना चेंज केली. विकेटसाठी जाल रचावा लागेल मॅच मध्ये केवाले टीमला. और पिछचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज गणेश पारवे चुकी करणार नाही. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना वाकडी टीमला. फलंदाज अतिश जमदाडे मैदानातून बाहेर.
चला टॉस साठी या पुन्हा एकदा कॉल देतो आम्ही. लक्ष असू द्या. प्रवीण प्रथा 11 भैरवदेव रेडगर आणि आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली अशी सेकंड मॅच असेल. दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला. धावसंख्या पाहिली तर टोटल 9 धावा धावपुस्तकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज गणेश पारवे हा दुसरा ट्रम्प कार्ड केवाले टीमचा गोलंदाज पाहायला मिळतं. पहिला बॉलवरती चौकार पाहिला अतिश दमदाटेच्या बॅटमधून. त्याच्यानंतर त्याचीच विकेट मैदानातून बाहेर काढली गोलंदाज गणेश पारवेनं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रमेश पवार उर्फ आऊ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिल्डिंगची रचना प्रत्येक बॉलवरती चेंज करण्याचा प्रयत्न सध्या केवाले संघ करतोय, कारण की मॅच मध्ये त्यांनाही माहित आहे विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. विकेट जर आले तरच हा सामना वाचू शकतो केवाले संघ, आणि तोच प्रयत्न करत असताना मॅच मध्ये गणेश पारवे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. प्रार केलाय, फटका चांगला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅच लँड, चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 हा चौकार. रमेश पवारच्या बॅटमधून आलाय. धावसंख्येचं गणित पाहिलं, संघ जाऊन पोहोचलाय टोटल 13 या आकड्यावरती. लक्ष 24 धाब्यांचं होतं. अजूनही 15 बॉल शिल्लक आहे, त्यांना 11 धाब्यांची गरज. थोडासा स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंद स्पेस हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज गणेश पारवेनं, आणि इथे सरळ हा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा गणेश पारवे समोर एक ताकड खेळाडू. पुन्हा एकदा लेंथ लाईन चांगली आहे. रमेश पवारला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गणेश पारवे करतोय. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. शिरकाव करेल का मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना केवाले संघ. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा गणेश पारवे. चेंडूचा विचार केला, टोटल 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक दुसरा. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी. हो, इथे मात्र सेफ पॉपिस के जीवती पोहोचल्यात. थोडंसे मी म्हणेन धोका राहिलं होतं रमेश पवारसाठी. अंतिम बॉल देखील आल्या निर्धाव शर्यतीनं. 2 षटकांचे खेळ झाले समाप्त, आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत, त्यांना 12 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 11 धाब्यांची गरज. मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या केवाले संघ. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी व्यवस्थित झाली नाहीये, मात्र उत्तर देत असताना सेकंड सत्रामध्ये सध्या केवाले संघ 12 बॉल मध्ये 13 खर्च केला. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 11 धावा वाचवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा ट्रम्प कार्ड जय हनुमान मोरिया 11 केवाली टीमचा गोलंदाज मयूर गायकर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. टॉस साठी देखील आम्ही कॉल देतो. हा शेवटचा पुकार आहे, लक्ष असू द्या. पहिल्या सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर, आणि त्या संघासमोर फाईट करेल आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. येणारे 12 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार केला, पटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न भरपूर चांगले झाले, मात्र कॅच ड्रॉप, जिथे या बॉलवरती सिंगल आली. एक धावेनं संघ देखील पुढे सरकला. धावसंख्येचा विचार केला, संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 11 बॉल आणि करायच्यात मॅच मध्ये अजूनही 10 धावा. 11 बॉल 10चं समीकरण. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग चेंज करण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये केवाले संघ करतोय. रमेश पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये सध्या वाकडी संघ पाहायला मिळेल.
विकेटची गरज आहे मॅच मध्ये केवाले टीमला. विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट हे रचावा लागेल आणि जर वारंवार विकेट घेतले तर हा सामना जिंकू शकते केवाले. टॅपिंग क्रिकेट हलक्यात ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी दाब्याने देखील हा सामना जिंकू शकता. आणि त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करतं मॅच मध्ये रमेश पवार उर्फ आऊ. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफलक हलतं ठेवल्या, संघ जाऊन पोहोचल्या. टोटल फलकावरती दाबा पाहिला तर 15 या आकड्यावरती सध्या वाकडी संघ. येणारे 10 बॉल 9 धाब्यांची गरज मॅच मध्ये. समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक एंड वरती अरुण पाटील हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे. इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. हा करता कारनामा करावा लागेल मॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना केवाले टीमला वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट प्रेशर खरं तर निर्माण करावा लागेल बॅटिंग करत असताना वाकडी संघावरती. आणि तोच प्रयत्न करीत असताना सध्या केवाले संघ. येणारे 9 बॉल आता गरज मॅच मध्ये 9 धाब्यांची. 24 बॉल मध्ये 24 धाब्यांचा लक्ष तो पार करीत असताना अडचणी निर्माण करतोय सध्या सेकंड 17 मध्ये केवाले संघ. हलक्या हाताला पुश केलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकार दिलाय. फक्त एकच धाब्यानं समाधान मानलं आणि एका धाब्यानं संघ देखील पुढे सरकलाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 16 धाबा धावपुस्तकावरती. येणारे 8 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. 8 बॉल 8चं समीकरण एखादा मोठा फटकाना सामन्याला फिनिश करून देईल. खरं तर अगदी मॅच मध्ये पकड निर्माण करून देईल. खरं तर वाकडी टीमला मात्र तो फटका येईल का? गोलंदाजी अगदी ताकदवर सध्या या मॅच मध्ये केवाले टीमची पाहायला मिळतं. प्रहार केलाय, मोठा फटका देखील फलंदाज रमेश पवारच्या बॅटमधून आला, जिथे 6 धाबा. आणि मॅच मध्ये आता पकडी मजबूत करतं ते मात्र बॅटिंग करत असताना वाकडी संघ. आता अवघ्या 2 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न. अंतिम बॉलाला निर्धाव शर्यतीनं 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरी संघ सहा बॉल 2 धाब्यांची गरज. बॉलिंग ड्राईव्ह वरती गोलंदाज झालाय भूषण गायकर हा गोलंदाज. टॉस बॉस. नेवाले संघ टॉस जिंकलाय. धीरज निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. येणारे 6 बॉल 2 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा, मात्र तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहिली. पहिला बॉल निर्धाव आलाय. समीकरण बदललं. 5 बॉल 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी क्लोज क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजवलं सध्या केवाले टीमला, कारण की प्रत्येक धावेची किंमत आता माहिती आहे सध्या केवाले टीमला. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. अतिरिक्त धावा हे कर्दनकार राहतील मॅच मध्ये. सध्या गोलंदाजी करत असताना केवाले टीम साठी स्कोर आता लेवल झालाय. 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळं येणाऱ्या 5 बॉल मध्ये कंपल्सरी 1 धाव ही बनवावी लागेल बॅटिंग करत असताना वाकडी टीमला. पुढचा बॉल लेट कट केलेला क्षेत्ररक्षक होते.
विनिंग पटका सामना जिंकला. अभिनंदन टीम वाकडी. हार्ड लक. केबाले संघ संघर्ष भरपूर चांगला या मॅच मध्ये केबाले टीमचा आपण पाहिला. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुढची मॅच पाहायला मिळेल. अगदी एका साईडला संघ प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडीकर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल. आई गावदेवी प्रसन्न गौरी